गेली 25 वर्ष ज्या गुन्हेगाराच्या शोधामध्ये अख्खं डिपार्टमेंट आहे, तो गुलाब लवकरच आपल्या तावडीत सापडणार आहे. गुलाब गुलाब पकडला गेला तर फक्त डिपार्टमेंटसाठी नाही, तर टीम तारणीसाठी सुद्धा माइलस्टोन ठरणार आहे. तारणी. येस सर. केदार. सर. मिशन गृहप्रवेश आता लास्ट फेजमध्ये आहे. मला माहिती आहे मिशन गृहप्रवेश हे तुमच्यासाठी फक्त प्रोफेशनली नाही तर पर्सनली सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग दोघांच्याही आईचा गुन्हेगार हा गुलाबच आहे. आपल्या देशातल्या अनेक बेकायदेशीर व्यवहारांचा, ऑर्गनाइज क्राईमचा मास्टर माइंड हा गुलाब पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या कस्टडीमध्ये असेल. आय नो इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बरंच काही सॅक्रिफाईस केलंय. खांडेकरांच्या घरामध्ये शिरण्यासाठी आपण हे मिशन गृहप्रवेश सुरू केलं. तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी खोटं बोलावं लागलं, विश्वासघात करावा लागला, कित्येकदा खऱ्या नवरा बायकोसारखं वागावं लागलं. फील्डवरती सुद्धा अनेक संकट आली, पण तुम्ही जिद्दीने त्याला तोंड दिलत. खरंच तुमच्या करेज आणि डिटर्मिनेशनला माझा सॅल्यूट आहे. थँक्यू सर. आय एम प्राऊड टू से माझ्याकडे माझ्या टीमचे 2 बेस्ट ऑफिसर्स आहेत. थँक्यू सर. पण आता लवकरच ज्या कारणासाठी तुम्ही लग्न करून खांडेकरांच्या घरात गेला होतात ते मिशन गृहप्रवेश गुलाब पकडला गेल्यानंतर संपणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं नातंही. यानंतर तुम्हाला नवरा बायकोच्या नात्यातून वेगळं व्हावं लागेल. मी लवकरच तुमच्या डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय. शेवटचे 48 तास खूप महत्वाचे आहेत. पण मला खात्री आहे टीम तारिणी हे मिशन गृहप्रवेश 100% यशस्वी करेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. जय हिंद. जय जय हिंद. हिंद. बॉस, मी आपलं मैत्रीचं नातं प्रेमात बदलणार. केदार, माझं तुझ्यासाठी असलेलं प्रेम मी व्यक्त करणार. बॉस, ऑल सेट. पुढचे 2 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत केदार. आज तो गुलाब माझ्या तावडीत असेल आणि उद्या मी त्याच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घे. का वागला तो माझ्या आईसोबत असं, आणि नक्की काय केलंय त्याने माझ्या आईसोबत. आणि जोपर्यंत मला या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आपल्या सगळ्यांनाच त्याच्याकडून उत्तर अपेक्षित आहेत बॉस. घरातनं बाहेर पडताना प्लीज अलर्ट राहा. कुणाला संशय नको यायला. निघूयात. येस बॉस. आजचा दिवस आपल्या मिशन गृहप्रवेशचा शेवटचा दिवस असेल ना? हो.
बोला. हाय बेबी. येस डार्लिंग, बोल ना. रेडी आहेस ना? आय एम ऑलवेज रेडी. आणि आजसाठी मी जरा जास्तीच एक्साइटेड आहे. सेम या. तुला म्हटलं होतं ना, आजची रात्र तुझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट रात्र असेल. मी येतोय माझा प्रॉमिस पूर्ण करायला. आय एम शुअर आज मी तुला सोडणार नाही. अरे बापरे, खरंच का? हो मग. आज अशी पार्टी करू ना, ही शेवटची पार्टी ठरली पाहिजे. तुला असा डान्स करायला लावीन ना की दुसऱ्या दिवशी तुला उठता बसता सुद्धा येणार नाही. म्हणजे कळलं नाही मला काय. बेबी आय मीन आपण एवढा डान्स करू की तुझे पाय दुखायला लागतील. राईट? वी शुड एन्जॉय. राईट? म्हणजे असं वाटलं पाहिजे की आपल्या फ्रीडमचा लास्ट डे. राईट? अच्छा, ओके ओके, तसं तसं. ओके चल, मी फोनवर आता बोलण्यात वेळ नाही घालवत. मी येतोय. ओके, सी यू सून. या, सी यू व्हेरी सून. बाय. युवराज खांडेकर, आज की रात. ज्या दिवशी तुला गमावलं त्याच दिवशी तुझ्या गुन्हेगारांना पकडायची शपथ घेतली होती मी. आज तो दिवस आलाय ज्याने तुझ्या चारित्र्यावर, तुझ्या वर्दीवर शिंतोडे उडवले. तो गुलाब आज माझ्या तावडीत असणार आहे. काळाचं चक्र आज पुन्हा तिथेच येऊन थांबेल आई, पण त्याच्या समोर वसुधा बेलसरे नाही, तिची मुलगी त्याचा काळ बनून उभी असेल. आज गुलाब माझ्या हातून सुटणार नाही. आज मी त्यांनी केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा त्याला देणार आहे. त्याने केलेले सगळे गुन्हे त्याच्याच तोंडून वदवून घेणार आहे. ही तारिणी वसुधा बेलसरे. ओ माय गॉड, आज कोणीतरी खूपच हँडसम दिसतंय. आज आणि मग रोज. हा, तू रोजच छान दिसतोय. हँडसमच आहे मी. आय नो. चल बाय. ए ऐक ना, काय? आज प्लीज 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 लवकर येशील. का आज का? आज मी माझ्या बर्थडेसाठी एक स्पेशल प्लॅन केलाय. फक्त तू आणि मी. ओके डन. 12 वाजता करूया. पण मग उद्याची जी मोठी पार्टी मी ऑर्गनाईज केली होती, तर मी ती पार्टी कॅन्सल करून टाकतो. चल, काही प्रॉब्लेम नाही. 12 वाजता फक्त तुला बर्थडे सेलिब्रेट करायचा ना. ठीक आहे, हरकत नाही. उद्याची मोठी पार्टी, खूप मोठी पार्टी होती, पण आता कॅन्सल करावी लागेल. काय आता? नाही नाही नाही, नको नको नको. तू जा, तू जा, तुझ्या पार्टीला जा, मज्जा कर, खूप एन्जॉय कर. जा. थँक्यू निशी. बाय. निशी, मला माफ कर. तू तुझा वाढदिवस अगदी आनंदात साजरा करायची स्वप्न बघतीयस, पण त्याच दिवशी तुझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख येणार आहे. मी बहीण आहे तुझी आणि मला तुझ्या संसारात विष नाही घालवायचं, पण माझे हात कर्तव्याने बांधले गेलेले आहेत आणि युवराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं हे माझं कर्तव्य आहे. दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे.